नमस्कार. न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे, ती म्हणजे सर्वोच्च न्यायालयातल्या सुनावणीची. राज्यातल्या एकनाथ शिंदे यांच्या उठावामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. राज्यात उद्भवलेल्या सत्ता संघर्षावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. शिवसेना, ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात वेगवेगळ्या प्रकारच्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे एकत्रित सुनावणी होईल. एकनाथ शिंदे यांनी उठाव करून भाजपशी हातमिळवणी करून स्थापना केलेल्या सरकारचं भवितव्य कदाचित या याचिकांच्या निकालावर अवलंबून आहे. त्यामुळे मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी ही महत्त्वाची असेल. राज्यात आजपासून नवरात्रीला सुरुवात झाली आणि अर्थातच गरब्याला सुद्धा. नवरात्रीमध्ये गरबा खेळणाऱ्यांसाठी आता हीच मोठी बातमी, कारण नवरात्रोत्सवात गरबा खेळण्याकरता 12 वाजेपर्यंत परवानगी देण्याची मागणी सातत्यानं जोर धरत होती. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फक्त 2 दिवस मध्यरात्री 12 वाजेपर्यंत गरबा खेळण्याची परवानगी दिली आहे, म्हणजे नवरात्रीतले शेवटचे 2 दिवस. पण आता तिसऱ्या दिवशी म्हणजे 3 दिवस सुद्धा गरबा खेळता यावा 12 वाजेपर्यंत, यासाठीचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचं उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. तशा प्रकारचा प्रस्ताव आपण लवकरच मुख्यमंत्र्यांच्याकडे पाठवू असंही त्यांनी नमूद केलंय. जर का हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी मंजूर केला तर राज्यात एकूण 3 दिवस रात्री 12 वाजेपर्यंत गरबा खेळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. पण अर्थातच याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांना घ्यायचा आहे. 12 वाजेपर्यंत गरबा खेळायला परवानगी देऊन हिंदुत्ववादी आणि उत्सवप्रेमी आपण आहोत याचा एक संदेश पुन्हा एकदा शिंदे आणि फडणवीस सरकारला अधोरेखित करायचा आहे. मला असं वाटतं की आता 2 दिवस 12 वाजेपर्यंत आम्ही दिलेले आहेत. मी लवकरच आमच्या होम विभागाच्या माध्यमातून 1 दिवस अजून वाढला पाहिजे या संदर्भातला प्रस्ताव माननीय मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहे. अंतिम निर्णय त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री घेतील. आणि आता महाराष्ट्राच्या राजकारणातली एक मोठी बातमी ठाकरे कुटुंबासाठी सुद्धा, कारण बाळासाहेब ठाकरे यांचे सर्वात निकटवर्ती आणि विश्वासू चंपासिंग थापा यांनी मातोश्रीला अलविदा करत शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. चंपासिंह थापा यांना बाळासाहेब ठाकरे यांची सावली म्हणून ओळखलं जायचं. इतकंच नाही तर ते उद्धव ठाकरे यांचे सुद्धा अतिशय निकटवर्तीय मानले जातात. शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांनी उठाव केल्यानंतर आता मातोश्रीवर वास्तव्याला असलेले चंपासिंह थापा यांनीही एकनाथ शिंदे यांच्यासोबतच जाण्याचा निर्णय घेतला. चंपासिंह थापा यांनी ठाण्यात टेंबी नाका इथे देवीच्या स्थापनेच्या वेळेला एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. चंपासिंह थापा यांच्या शिंदे गटात जाण्यानं ठाकरे कुटुंबियांना आणि शिवसेनेला सुद्धा धक्का असल्याचं मानलं जातं. कोणी म्हटलं की बाळासाहेबांच्या बरोबर कोण राहतो तर लगेच नाव यायचं थापा. आता थापा देखील इकडे आपल्या देवीच्या उत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांनी मला सांगितलंय बाळासाहेबांचे विचार जो कोणी पुढे नेईल त्याच्याबरोबर हा थापा पूर्णपणे सोबत राहील अशा प्रकारचं थापाने सांगितल्यानंतर थापाचा हात या ठिकाणी आपल्या बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांच्या शिवसेनेला त्यांनी पाठिंबा दिलाय, समर्थन दिलेलं आहे. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. मातोश्री में मेरा दुख नहीं है, नाराज नहीं है, पण इतने था कि जो होना चाहिए था वो हुआ नहीं है. साहब का विचारधारा था कि ऐसा किए नहीं कि जो साहब ने इतना अभी का जो उद्धव साहब ने जो है जो कांग्रेस पक्ष में और राष्ट्रवादी कांग्रेस के पास जाने के टाइम में साहब का विचारधारा ऐसा मेरे को लगा नहीं है. और साहब का विचारधारा शिंदे साहब ने ऐसा किए और उनका विचारधारा में मैं आया हूँ. आगे का विचारधारा जो मेरा है कि साहब के साथ रहने का मेरा. बाळासाहेबांचे विश्वासू चंपासिंह थापा हे शिंदे गटात सहभागी झाले. मात्र त्यानंतर आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला.
शिंदेंनी पैसे दिले त्यामुळे चंपासिंह थापा यांनी शिंदे गटात प्रवेश केला अशी टीका सावंत यांनी केली। या टीकेला आता मुख्यमंत्र्यांनीही प्रत्युत्तर दिलंय। सत्तेसाठी करण्यात आलेल्या तडजोडीमुळे थापा दुखावले आणि म्हणूनच त्यांनी हा निर्णय घेतला असं मुख्यमंत्री म्हणाले। आदरणीय उद्धवजींनी सारं त्यांना कुटुंबासारखं वाढवलेलं आहे। त्यांचं जे काय आहे आजही त्यांच्याकडे जे काय असेल तुटपुंज ते सगळं वंदनीय शिवसेना प्रमुखांमुळेच आहे आणि म्हणूनच असं का व्हावं याचं मला आश्चर्य वाटतं। पण त्याच्यामुळे राजकीय उलथापालथ हे अशा गोष्टी करून मुद्दामून, अर्थात सध्या तुम्हाला माहिती आहे शाखा प्रमुखांना फोन येतो, पैसे घ्या आमच्याकडे या। आता तो गरीब असेल, त्याला काहीतरी भलतीच ऑफर दिली असेल, तो म्हणायचं चला, त्यांचा राजकीय उद्दिष्ट असेल, यांचं नसेल, पण तो गेला। आणि बाळासाहेबांनी त्याला अनेक वर्ष ठेवलं। बाळासाहेब आणि थापा हे जे काही समीकरण अख्ख्या देशाने पाहिलेलं आहे, हा थापावर केलेला आरोप हा त्याचा अपमान आहे आणि खऱ्या अर्थाने हा समस्त हे नेपाळी समाज जो आहे इमानदार आहे, प्रामाणिक असतो। चंपासिंह थापा नेमके कोण आहेत, एक धावती नजर टाकूया। चंपासिंह थापा गेल्या 30 वर्षांपूर्वी भारतात आले, मुंबईत आले। मुंबईतल्या गोरेगावमध्ये त्यांनी अनेक छोटी मोठी कामं केली। पुढे भांडूपचे शिवसेनेचे नगरसेवक के.टी. थापा यांच्या ओळखीनं ते मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे यांच्या सेवेत दाखल झाले। बाळासाहेब ठाकरे यांच्या रोजच्या सगळ्या गोष्टींची व्यवस्था पाहणं हे थापा करायचे। मीनाताई ठाकरे यांच्या निधनानंतर थापा यांनी बाळासाहेबांची विशेष काळजी घेतली। बाळासाहेबांच्या खोली शेजारचीच थापांची खोली होती। शिवसेनेच्या वाढीच्या काळात सदैव ते बाळासाहेबांच्या सोबत होते। एवढंच नाही तर बाळासाहेब ठाकरे यांच्या अखेरच्या काळात त्यांनी बाळासाहेबांची प्रचंड सेवा केली। अनेक जण लवकरच भाजपच्या वाटेवर असल्याचं दिसेल असा एक मोठा गौप्यस्फोट भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी केलाय। काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपमध्ये येत असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून रंगलेत आणि त्यामुळेच गिरीश महाजन यांना नांदेडचं पालकमंत्री पद दिल्याची चर्चा आहे। मात्र या अशा प्रकारच्या कोणत्याही चर्चेत तथ्य नाही असं गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलंय। तसंच पालकमंत्री पदाबद्दल कोणीच नाराज नाही असंही ते म्हणाले। शिवसेनेनंच आमच्या पाठीत 2019 मध्ये खंजीर खुपसल्याचं त्यांनी नमूद केलं। अशोक चव्हाण हे भाजपच्या वाटेवर आहेत, काही रणनीती आखण्यासाठी तुम्हाला तिकडं पालकमंत्री पद दिलंय का? तिथे जायची गरज नाही। त्यासाठी चव्हाण साहेब जर भाजपमध्ये असेल त्यासाठी मला नांदेडचं पालकमंत्री करायचं, मला वाटतं ह्या म्हणण्यात काही तथ्य नाही। अनेक जण आता वाटेवर आहेत, आपल्या थोड्या दिवसात दिसेल। आमच्या पाठीमध्ये खंजीर खोपसून आमच्याशी गद्दारी करून या ठिकाणी आमचा मित्रपक्षाचा शिवसेना उद्धवजींच्या गटाचा हा त्या ठिकाणी फितूर झाला। राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष जाऊन मिळाला, तुम्ही आम्ही शिवसेनेला मदत दिली, युती मिळून दिली, परंतु त्या ठिकाणी यांनीच आमच्याशी गद्दारी करून तिकडे जाऊन बसले, परंतु आज त्याचं फळ त्यांना मिळालेलं आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी काही आमदार आणि खासदार हे शिंदे गटात सहभागी होतील असा दावा करून एकच खळबळ उडून दिली होती। आता तर रोजगार हमी मंत्री आणि औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी सुद्धा दसरा मेळाव्याला शिंदे गटात इन्कमिंग होणार अशी माहिती दिली आहे। त्यामुळे इन्कमिंग करणारे ते नेते नेमके कोण अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। शिंदे गटात आणखी इन्कमिंग, दसऱ्याच्या मुहूर्तावर इन्कमिंग, सत्तारांनंतर भुमरेंचा दावा, ते नेमके नेते कोण? राजकीय चर्चांना पुन्हा उधाण। राज्यात सत्तांतर घडवून आणताना एकनाथ शिंदेंनी 40 आमदार सोबत नेले होते। त्यानंतर 12 खासदार देखील शिंदे गटाला येऊन मिळाले। त्यानंतर उद्धव ठाकरेंकडे सध्याच्या घडीला फक्त 15 आमदार आणि 6 खासदार राहिले। राज्यातील विविध ठिकाणचे मूळ शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी हे शिंदे गटात सामील होताना दिसले, तर अजून मूळ शिवसेनेला खिंडार पाडून काही आमदार आणि खासदार हे शिंदे गटात सहभागी होतील असा दावा शिंदे गटाकडून केला जातोय। त्यासाठी येत्या दसरा मेळाव्याचा मुहूर्त देखील घोषित केला जातोय। नुकतेच कृषी मंत्री अब्दुल सत्तार परभणीच्या दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांनी दावा केला होता की अजून 5 आमदार आणि 3 खासदार शिंदे गटात आहेत
मुख्यमंत्री शिंदेंचा गट आणखी बळकट करणार आहेत आणि राजकीय चर्चांना एकच उधाण आलं होतं. आता रोजगार हमी मंत्री तथा औरंगाबादचे नवनिर्वाचित पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी नवा दावा करत खळबळ उडवून दिली आहे. त्यासाठी त्यांनी देखील दसऱ्याचाच मुहूर्त निवडलाय. येत्या दसरा मेळाव्यात मूळ शिवसेनेला आणखी खिंडार पडणार असून काही नेते शिंदे गटात सामील होणार असल्याचं स्पष्ट केलंय. मी काय सांगतो, मोठमोठाले नेते यायच्या मनस्थितीत आहे. आता आमचे दौरे चालू आहे. मी काल वर्ध्याला होतो, अमरावतीला होतो, अकोल्याला होतो. फार रिस्पॉन्स आहे तिकडं. मोठमोठ्या सभा झाल्या आणि लोकांची मनस्थिती आहे की एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत आपल्याला जायचे. कारण लोकांनी अनुभवलं ना 2.5 वर्ष काय दिलं येणी. वाटतं हे शिंदे गटाचे हे लोक रोज रोज वेगवेगळ्या घोषणा करतात. जसे काही लोक गेले तसे काही लोक परत सुद्धा येत आहेत आणि भुमरेंसारखी मंडळी तर एकदम मानसिक संतुलन बिघडल्यासारखं सगळं बोलतात. आधी अब्दुल सत्तार आणि आता पाठोपाठ भुमरेंच्या दाव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय की ते नेमके नेते कोण की जे येत्या दसरा मेळाव्याला मूळ शिवसेनेला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात सामील होणार आहेत. त्यामुळे आता 5 ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशीच हे चित्र स्पष्ट होईल. तोपर्यंत चर्चा तर होणारच. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अर्थात सध्या कुठलीही गोष्ट झाली शिंदे गटाकडून किंवा ठाकरे गटाकडून तरी चर्चा तर होणारच. तिकडे बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांनी ठरवलेला भाजप शिवसेना युतीचा फॉर्म्युला हाच उद्धव ठाकरे यांनी मोडला असं म्हणत भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. युतीची बैठक झाली तेव्हा अमित शहा यांच्यासमोर मुख्यमंत्रीपदाचा विषय निघाला होता. पण अमित शहा यांनी बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांनी ठरवलेला युतीचा फॉर्म्युला हा उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा सांगितला. ज्या पक्षाचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री असं ठरलं होतं. त्यामुळे अमित शहा यांनी शिवसेनेची मुख्यमंत्रीपद देण्याची मागणी नाकारली होती असा गौप्यस्फोट दानवे यांनी केला. नरेंद्र भाई आले, अमित भाई आले, राज्यभर सभा झाल्या, अमित भाईचा फोटो, मोदीजीचा फोटो, सगळ्यांनी भाषण केले आणि भाषणात सांगितलं आमचे पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहतील. हे स्टेजवर बसले होते पण तोंडातून एकदाही काढलं नाही की नाही असं नाही ठरेल. त्यांनी भाषणात कोण बोलायला पाहिजे होतं. त्यांनी 2.5 वर्ष ठरले, कोणी बोललं नाही. कोण तर त्या टायमाला बोलले असते तर जनतेने हात दाखवून दिला असता आणि म्हणून त्या टायमाला उल्लेख नाही केला. जेव्हा कधी निकाल लागायला लागले आणि आमच्याशिवाय खेळ जमत नाही असं वाटलं तेव्हा यांनी सांगितलं आमचे सारे पर्याय खुले झाले. खुले पर्याय गेले काँग्रेस सोबत. तिकडे वेदांता फॉक्सकॉनवरून पुन्हा एकदा भाजप शिवसेनेत वादाची ठिणगी पडली आहे. आदित्य ठाकरे यांच्या आंदोलनानंतर आता भाजपनं प्रत्युत्तरादाखल मावळमध्ये ठिय्या आंदोलन केलं. तसंच शिवसेनेला वेदांतावरून जाबही विचारलाय. फॉक्सकॉनवरून राजकीय संघर्ष. भाजपचा शिवसेनेवर पलटवार. फॉक्सकॉनवरून भाजप आक्रमक. वेदांता फॉक्सकॉन कंपनीवरून शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेला वाद काही शमण्याचं नाव घेताना दिसत नाही. भाजप आमदार राम कदम यांच्या नेतृत्वाखाली वडगाव मावळमध्ये शिवसेनेविरोधात ठिय्या आंदोलन करण्यात आलं. आदित्य ठाकरेंनी तळेगावात सभा घेऊन नागरिकांची दिशाभूल केल्याचा आरोप भाजपनं केला. महाविकास आघाडी सरकारनं वेदांता फॉक्सकॉन सोबत कोणताही करार केला नव्हता. तसंच कंपनीला जागा हस्तांतरित केली नव्हती असा दावा राम कदम यांनी केला. आमची आदित्यजींना विनंती आहे की अजूनही तुमच्यामध्ये या हृदयामध्ये नैतिकता शिल्लक असेल तर या तळेगावमध्ये या स्टेजवर उभं राहा आणि तळेगावकरांची हात जोडून माफी मागा की ते महाराष्ट्राला खोटं बोलले. वेदांता फॉक्सकॉन प्रकरणावरून शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी याच मुद्द्यावरून नुकतंच तळेगावमध्ये तरुणांचा मोर्चा काढला होता. याला प्रत्युत्तर म्हणून सोमवारी भाजपनं ठिय्या आंदोलन केलं. पुन्हा 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 परत परत तेच बोलून लोकांना किती गुमराह करण्याचा प्रयत्न केलात
तरी लोकांना कळून चुकलेलं आहे. पॉपकॉर्न गेलं, महाराष्ट्राच्या हातामध्ये पॉपकॉर्न आलं. वेदांता फॉक्सकॉनवरून राज्यात सत्ताधारी विरोधक आमने-सामने आल्याचं चित्र आहे. हा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे विरोधकांनी शिंदे सरकारला धारेवर धरलंय, तर सत्ताधाऱ्यांकडूनही जोरदार पलटवार केला जातोय. वेदांता फॉक्सकॉनवरून राज्यात राजकीय कलगीतुरा रंगल्याचं चित्र पाहायला मिळतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे शिंदे सरकार आता गुजरातकडून प्रशासनाचे धडे घेणार आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत हे गुजरातच्या दौऱ्यावर असून गुजरात सरकारच्या सीएम डॅशबोर्डचा ते अभ्यास करणार आहे. तसंच ती प्रणाली महाराष्ट्रात राबवण्याचा सुद्धा शिंदे सरकारकडून प्रयत्न केला जाणार आहे. पाहूया याच संदर्भातला एक खास रिपोर्ट. महाराष्ट्रातील मंत्री घेणार गुजरातकडून धडे. गुजरात सीएम डॅशबोर्डचा करणार अभ्यास. शिंदे सरकारचे मंत्री गुजरात दौऱ्यावर. राज्यातील सत्तांतरानंतर आता राज्य सरकारचं राजकीय धोरणही बदलल्याचं पाहायला मिळतंय. सोमवारी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रीगट गुजरातच्या दौऱ्यावर रवाना झाला. गुजरातमधील सीएम डॅशबोर्डचा अभ्यास करण्यासाठी खास हा दौरा आखण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व भाजप शासित राज्यातील मंत्र्यांना गुजरात सरकारनं तयार केलेल्या सीएम डॅशबोर्डचा अभ्यास करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार शिंदे सरकारनं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली एक समितीची स्थापना केली. सोमवारी सुधीर मुनगंटीवार आणि उद्योग मंत्री उदय सामंत हे शिंदे सरकारमधील 2 प्रमुख मंत्री गुजरात दौऱ्यावरती आहेत. सातत्याने दिल्ली समोर म्हणजे आज नंतर यांना छत्रपतींचं नाव घ्यायचा अधिकारच नाही, कारण का छत्रपती कधी दिल्ली समोर झुकले कधीच नव्हते आणि आज सातत्याने महाराष्ट्र सरकार दिल्ली समोर झुकतंय. हे अतिशय महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे आणि आज ज्या कृती ते करून दाखवत आहेत यानंतर छत्रपतींचं नाव घ्यायचा त्यांना अधिकार राहिलेला नाही. गुजरात सरकारनं सीएम डॅशबोर्ड तयार केला. या डॅशबोर्डवर राज्य सरकारच्या विविध 18 खात्यांमधील कामकाजाची माहिती सतत अपडेट केली जाते. त्यासाठी 1700 इंडिकेटर्स बसवण्यात आले. कोणत्या जिल्हाधिकाऱ्याकडे किती फाईल्स प्रलंबित आहेत, रुग्णवाहिकांची सद्यस्थिती काय आहे, राज्य परिवहन विभागाच्या बसेस कोणत्या मार्गावरती धावत आहेत, कोणत्या मार्गावर बस उशिरानं धावते, प्राथमिक आरोग्य केंद्रात किती महिलांची प्रसूती झाली, शाळा सोडणाऱ्या मुलांची संख्या जिल्ह्यात किती आहे, अशा प्रकारची माहिती या डॅशबोर्डवर दर्शवली जाते. महाराष्ट्रातील मंत्रीगट या प्रणालीचा अभ्यास करणार आहे. तसंच त्याची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे याची चाचपणी केली जाणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे काल आपल्या कुटुंबासह अमरावती जिल्ह्यातल्या अंजनगाव सुर्जी इथे एका मठात देवदर्शनासाठी गेले होते. त्यावेळेला अंजनगाव सुर्जी इथे काही शिवसैनिकांच्या वतीनं संतोष बांगर यांच्या वाहनावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी 11 शिवसैनिकांना अटक करण्यात आली. संध्याकाळी उशिरा या शिवसैनिकांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तिथून निघून आल्याच्या नंतर काही 10-5 लोकांनी माझ्या गाडीवरती थाप मारण्याचा प्रयत्न केला. माझी पत्नी आणि माझी बहीण त्यावेळेस माझ्या गाडीमध्ये होते. ते जर गाडीमध्ये जर नसते तर तुम्हाला सांगतो की तिथं अनर्थ झाला असता, तिथं प्रकार विचित्र झाला असता. आणि तुम्हाला सांगतो मी बाळासाहेबाचा शिवसैनिक आहे. ज्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो माझ्या गाडीवरती त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय. माझी आई, माझी बहीण आणि माझी मिसेस जर गाडीमध्ये नसती तर बाळासाहेबाचा शिवसैनिक काय करू शकतो ते त्यांना तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी घडून सांगितलं असतं. सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे याच्यामध्ये त्यांनी मला सूचना दिल्या की तू शांत राहा. त्यामुळे मी शांत राहिलो. नाहीतर कालपासून तुम्हाला सांगतो माझे कार्यकर्ते सांगत होते की आपल्याला तिथं जायचं आणि जबाब विचारायचा आहे. पण कायदा व्यवस्था साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कुठल्याही प्रकारचं गालबोट लागू नये. त्यामुळे तुम्हाला सांगतो की मी शांत आहे. तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो मी पुन्हा एकदा आवर्जून सांगेल की एक घाव 2 तुकडे केल्याशिवाय मी शांत बसलो नसतो.
आमदार संतोष बांगर यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आदल्या दिवशी संतोष बांगर हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते आणि दुसऱ्या दिवशी ते शिंदे गटात गेले आणि यामुळेच लोकांचा जास्त रोष त्यांच्यावर आहे, आपण त्यांना थांबवू शकत नाही असं त्या म्हणाल्या. जी मंडळी आहे जे पैसे घेऊन निघून गेले आणि संतोष बांगरनी तर अतिशय चुकीचं कृत्य केलं होतं की आदल्या दिवशी ते ठाकरे साहेबांसोबत होते आणि दुसऱ्या दिवशी त्यांना काय आमिष दिलं गेलं आणि ते कसे गेले हे आता त्यांनाच माहिती. तर हा लोकांचा रोष आहे, पण लोकांनी मानहानी करू नये एवढंच मी बोलेल. पण लोकांचा रोष आहे त्याला आपण थांबवू तरी कसा शकतो. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बारामती मतदारसंघाचा नुकताच दौरा केला. या दौऱ्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा बारामती मतदारसंघात दौऱ्याचा धडाका लावला. त्यांनी एकाच दिवशी 13 गावं आणि 5 मंदिरांना भेटी दिल्या. सीतारामन यांच्या दौऱ्यानंतर सुप्रिया सुळेंची धावाधाव. एका दिवसात बारामतीतल्या 13 गावांचे दौरे. सुप्रिया सुळे मतदारसंघातल्या 5 देवींच्या दर्शनाला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा बारामतीचा दौरा पवार कुटुंबियांनी थोडा गांभीर्यानंच घेतल्याचं दिसतंय. कारण सीतारामन यांचा दौरा संपल्यानंतर लगेचच खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली. रविवारी सुप्रियाताईंनी उंडरी परिसरातल्या काही सोसायट्यांमधून एकूण 13 ठिकाणी धावत्या भेटी दिल्या. सोमवारी सुप्रियाताईंनी दिवसभरात 13 गावांना भेटी दिल्या. शिवाय 5 वेगवेगळ्या देवींच्या दर्शनाला सुद्धा त्या आवर्जून उपस्थित होत्या. देवदर्शनानंतर सुप्रियाताई काय म्हणाल्या तुम्हीच ऐका. भारतीय संस्कृतीत अतिथी देवो भव म्हणतात. त्याच्यामुळे अतिथी देवो भव ही माझी मनातली भावना. बारामती लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात जे कोणी येईल त्याचं मी मनापासून नेहमी स्वागतच प्रेमाने आदराने करते. सुप्रिया सुळे मतदारसंघात सातत्यानं फिरत असतात, पण सीतारामन यांच्या दौऱ्यानंतर त्यांनी थोडं जास्तच मनावर घेतल्याचं दिसतंय. भाजपमुळे मतदारसंघातले दौरे वाढवले का असं विचारलं असता त्यांनी नेहमीच्या ठेवणीतलं उत्तर दिलं. आरोप करायचा अधिकार सगळ्यांचा आहे. डेटा स्पीक्स फॉर इटसेल्फ. गेले 13 वर्ष मी खासदार आहे. मी किती दौरे केले हे सगळ्याचं माहिती सगळ्यांनाच आहे. त्याच्यामुळे विरोधकांना तेवढा तर अधिकार बद्दा ना, काहीतरी त्यांना टीका करू द्या ना माझ्यावर. भाजपच्या मिशन 45 अंतर्गत केंद्रीय मंत्री विरोधकांच्या मतदारसंघात उतरलेत. कोणताच राजकीय धोका नको म्हणून सुप्रिया सुळे मतदारसंघ पुन्हा पुन्हा पिंजून काढायला सुरुवात करतायत. जितेंद्र जाधव, न्यूज 18 लोकमत, बारामती. वळूयात पुढच्या बातमीकडे. आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणावरून मोठं वक्तव्य केलं आणि वाद निर्माण झाला. मराठा आरक्षणावरून राष्ट्रवादीवर टीका करताना तानाजी सावंत यांनी आरक्षणासंदर्भात वादग्रस्त विधान केलं आणि आता त्यांना माफी मागावी लागली. आरोग्यमंत्री डॉक्टर सावंत यांच्या विधानाचा पुन्हा वाद. राष्ट्रवादीवर टीका करत असताना वादग्रस्त विधान. वादानंतर तानाजी सावंतांची जाहीर माफी. 2 वर्ष आरक्षण गेल्यानंतर तुम्ही बघतो आणि आता सत्तांतर झालं की तुम्हाला आरक्षणची खास सुटली लगेच आम्हाला पाहिजे. आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत बोलले म्हणजे त्याची बातमी होते. यावेळीही तसंच घडलं. पण सावंतांचं यावेळी विधान मागील काही विधानांप्रमाणे वादग्रस्त ठरलंय. मराठा आरक्षणावरून राष्ट्रवादीनं दुटप्पी भूमिका घेतल्याची टीका करतानाच तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणासंदर्भात एक विधान केलं. बघा यांचं डोकं कसं चालतं. यांनी लगेच फिरावर केली आम्हाला ओबीसी मधनं आरक्षण पाहिजे. अजून 2 महिन्यांनी वेगळी टीम निघाल मग आम्हाला एसटी मधनं आरक्षण पाहिजे. आम्हाला ह्याच्यातलं पाहिजे. अरे हे कोण आहे? ह्याच्या मागचा कर्तकरीचा कोण आहे हे तुम्हाला आम्हाला माहित असणं गरजेचं आहे आणि हे सगळ्याला माहित आहे, फक्त कोणी बोलत नाही. 2 वर्ष आरक्षण गेल्यानंतर तुम्ही बघतो आणि आता सत्तांतर झालं की तुम्हाला आरक्षणची खास सुटली लगेच आम्हाला पाहिजे. तानाजी सावंत यांच्या वक्तव्यावर मराठा संघटनांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटते. सावंतांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी जी आहे ती संभाजी ब्रिगेडनं केली आहे. असल्या लोकांमुळं जर मराठा समाज दुखावणार असणार आणि दुखावेल असं असलं जर यांचं वक्तव्य असेल तर सरकारला असेल किंवा तानाजी सावंतांना असेल
मराठा समाज असेल किंवा संभाजी ब्रिगेड असेल, धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तानाजी सावंतांचा राजीनामा घेतला पाहिजे. तानाजी सावंतांना मंत्रिपदावरून हटवलं पाहिजे. आणि तानाजी सावंतांनी दादागिरीची भाषा करू नये, बेताल वक्तव्य करू नये. अशा लोकांना तात्काळ पदावरून हटवावं अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडूनही सावंतांच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. ज्या पद्धतीनं मराठा समाजाला खास सुटलेली असं आता मराठा समाज यायला कशी खास सुटवते ते बघू आता पुढच्या काळात. पण आम्ही त्या शब्दाचा काँग्रेस पक्षाच्या तर्फे निषेध करतो आणि विधानसभेच्या अधिवेशनामध्ये मी मुख्यमंत्र्यालाही पत्र देणार आहे आणि की याला तातडीनं जाहीर माफी मागावी सरकारने, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी. ज्यांना स्वतःच्या डिपार्टमेंटमध्ये चाच अभ्यास नाही आहे आणि ते रोज चुका करतात, त्यांच्याबद्दल मी काय बोलणार. दरम्यान मराठा समाजासंदर्भातील विधानानंतर वाद निर्माण झाल्यानं तानाजी सावंत यांनी जाहीर माफी मागितली. एवढंच नाही तर मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणारच असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. बोलण्याच्या वगैरे आपण बोलून जातो, पण त्याचा अर्थ माझ्या मराठा समाजाच्या भावना कुठेतरी दुखवाव्या, त्याच्यावरती कुठेतरी राजकीय ताशेरे मारावे, ह्या पटडीतला मी मुळीच नाही. तुम्ही सगळ्यांनी आतापर्यंत बघितलेलं आहे. आणि मग माझ्या बोलण्यानं किंवा माझ्या वक्तव्यानं माझ्या समाजाच्या भावना जर दुखवल्या असतील तर अगदी पाळण्यातल्या मुलापासून ते माझ्या आजोबा पंजोबापर्यंतच्या सगळ्यांची मी जाहीर माफी मागतो. खरं तर राजकीय नेत्यांनी कुठलंही विधान करताना काळजीपूर्वक बोलणं गरजेचं आहे. पण सरकारमध्ये मंत्रिपदी असलेले तानाजी सावंत नेहमीच त्यांच्या विधानांमुळे वादात असतात. आता सावंतांनी माफी मागितली असली तरी माफी मागण्याची वेळच येऊ नये याचा विचार सर्वच नेत्यांनी करायला हवा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता आणखीन एक मोठी बातमी. भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळाला नाही. त्यामुळे जुहूमधल्या आदी शिया त्यांच्या 7 मजली बंगल्यातल्या बेकायदा बांधकामावर आता हातोडा पडणार हे निश्चित झालंय. सर्वोच्च न्यायालयानं नारायण राणे यांची याचिका फेटाळली. तसंच अनधिकृत बांधकाम स्वतःहून पाडून टाका, अन्यथा प्रशासन कारवाई करेल असंही सांगितलं. बंगल्यातील अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं 3 महिन्यांचा अवधी दिलाय. नारायण राणे यांच्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झालं असल्याची तक्रार मुंबई महापालिकेकडे आली होती. यानंतर पालिकेनं राणे यांच्या बंगल्याची तपासणी करत हे बांधकाम तोडण्यासाठी नोटीस बजावली आणि यानंतर राणे कोर्टात गेले. न्यायव्यवस्थेने दिलेला निर्णय हा प्रत्येकाने मानला पाहिजे, कारण आपण त्या देशाचे एक लोकशाही मानणारी लोक आहोत. आणि त्याच्यात तर सन्माननीय नारायण राणे हे तर केंद्रीय मंत्री आहेत, या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे या गोष्टीची पूर्तता महानगरपालिकेने करावी की न करावी तो आता संपूर्ण चेंडू हा महानगरपालिकेच्या प्रांगणात गेलेला आहे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर दिवसभराच्या बातम्या. अंबाबाई मंदिराच्या परिसरात पेड पास आणि VIP दर्शनाला अखेर बंदी घालण्यात आली. पेड पास दर्शन विरोधातल्या याचिकेवर सुनावणी झाली आणि कोल्हापूरच्या दिवाणी न्यायालयानं तातडीनं निर्णय दिला आणि नवरात्रीच्या वेळेला सुरू होणारं हे पेड पास आणि VIP दर्शन त्याला बंदी घालण्यात आली. शिर्डीच्या साई मंदिर विश्वस्त मंडळाला सर्वोच्च न्यायालयानं दणका दिलाय. उच्च न्यायालयात बरखास्त केलेल्या विश्वस्त मंडळाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती देण्यास नकार दिलाय. शिर्डीच्या साई मंदिरावर महाविकास आघाडी सरकारनं राजकीय विश्वस्तांची नेमणूक केली होती. या विरोधात शिर्डीतील सामाजिक कार्यकर्ते उत्तमराव शेळके यांनी या नियुक्त्या संस्थान घटनेनुसार नसल्याचा आक्षेप घेतला. औरंगाबादच्या उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी न्यायालयानं साईबाबा संस्थांवर असलेले राजकीय विश्वस्त मंडळ बरखास्त करत जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून कामकाजाला सुरुवात केली होती. या आदेशाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विश्वस्तांच्या याचिकेला न्यायालयानं दणका दिला आणि स्थगितीस पूर्णतः नकार दिला.
भारतातील मंदिराला राजकीय हस्तक्षेपापासून कसं मुक्त करता येईल, जोपर्यंत कायद्यामध्ये ह्या तरतुदी नाही आहेत तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाला काही मार्गदर्शक तत्त्व घालून देता येतील का, हा विचार करण्याकरिता सर्वोच्च न्यायालयाने नोटिसा काढून नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी ठेवलेली आहे. नाशिकच्या गोदाकाठी तपोवनातल्या केवडीवन इथे स्वामीनारायण मंदिर साकारण्यात आलंय. महंत स्वामी महाराज यांच्या हस्ते या मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. आजपासून पुढचे 3 दिवस हा सोहळा होणार आहे. जवळपास 2.5 एकर परिसरात हेमाळपंथी पद्धतीनं हे मंदिर साकारण्यात आलंय. मंदिर बांधणीसाठी राजस्थानातील प्रसिद्ध अशा गुलाबी बन्सी पहाडपूर पाषाणाचा वापर करण्यात आला आहे. मंदिराच्या उभारणीत कोणत्याही धातूचा वापर करण्यात आलेला नाही. महाराष्ट्रात मुंबई, नागपूर, धुळे आणि पुण्यानंतर आता नाशिकमध्ये हे 5वं स्वामीनारायण मंदिर उभारलं आहे. कल सुबह 7:30 बजे विश्व शांति यज्ञ होगा. उसके अंदर मूर्तियों की पूजा अर्चन होगा और बाद में कल शाम को पूरा भव्य नगर यात्रा होगा मूर्तियों जी का. और 28 तारीख को सुबह में 7:30 बजे से 8:30 बजे तक भव्य मूर्ति प्रतिष्ठा महोत्सव होगा. और समाज के अंदर कोई नाती जाति के भेदभाव के बिना सबके लिए मंदिर ओपन रहेगा 28 तारीख से. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या समर्थक आमदारांनी बंडाचं निशाण फडकवलंय आणि यामुळे काँग्रेसची मोठी कोंडी झाली. एकीकडे अशोक गेहलोत काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरले होते, तर दुसरीकडे त्यांच्या समर्थक आमदारांनी सचिन पायलट यांना मुख्यमंत्रीपद देण्यास कडाडून विरोध केला. त्यामुळे राजस्थान काँग्रेसमध्ये फुटीची शक्यता वर्तवली जाते. राजस्थान काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप. गेहलोत समर्थकांचा बंडाचा पवित्रा. राजस्थान काँग्रेसमधील वाद चिघळला. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच राजस्थान काँग्रेसमध्ये नवा राजकीय पेच निर्माण झालाय. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरले आहेत. त्यांची अध्यक्षपदी निवड जवळपास निश्चित मानली जात असतानाच गेहलोत समर्थक आमदारांनी बंडाचा झेंडा फडकावलाय. एक नेता एक पद या सूत्राप्रमाणे अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागणार आहे, तर सचिन पायलट यांच्याकडे राज्याची सूत्र दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच अशोक गेहलोत समर्थक आमदारांनी त्याला विरोध केलाय. काँग्रेसच्या 82 आमदारांनी विधानसभा अध्यक्ष CP जोशी यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा दिलाय. त्यामुळे राजस्थान काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप झालाय. या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधींनी अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांना दिल्लीला पाचारण केलंय. देखिए, राजस्थान में जो भी कुछ हो रहा है बहुत चिंताजनक है जी. वहाँ के MLAs के जज्बात और उनके एहसासात की इज्जत करनी चाहिए. वहाँ के MLA जो चाहते हैं, जिसको मुख्यमंत्री बनाना चाहते हैं, उसे मुख्यमंत्री बना देना चाहिए. गेहलोत समर्थक आमदारांच्या बंडामुळे काँग्रेस हायकमांडनं दिल्लीतून अजय माकन यांना राजस्थानात पाठवलं होतं. मात्र अजय माकन यांनी बोलावलेल्या बैठकीकडे गेहलोत समर्थक आमदारांनी पाठ फिरवली होती. प्राथमिक दृष्टि से तो ये अनुशासनहीनता है ही है. जब एक ऑफिशियल मीटिंग बुलाई गई है और उसी के पैरेलल अनऑफिशियल कोई मीटिंग बुलाए तो ये प्राथमिक दृष्टि से तो अनुशासनहीनता है. आगे इसके ऊपर देखेंगे क्या कर. राजस्थानच्या मुख्यमंत्री पदाचा निर्णय घाई गडबडीत घेऊ नये अशी भूमिका गेहलोत समर्थक आमदारांनी घेतली आहे. तसंच सचिन पायलट यांना मुख्यमंत्रीपद देण्यास त्यांचा विरोध आहे आणि त्यामुळेच हा वाद चिघळलाय. जो कांग्रेस की कश्मीर से कन्याकुमारी तक और कच्छ से कामरूप तक जो दुर्दशा हुई है, उसका शिकार खुद कांग्रेस पार्टी के उसके दोषी जो लोग हैं वो खुद ही हैं. सचिन पायलट के लिए रास्ते बंद कर दिए एक तरह से अशोक गहलोत ने. कहीं भविष्य में अब CM बनने की संभावना नहीं है. एक मौका फिर आया था लेकिन वो भी अब निकल गया हाथ से. देखिए, वक्त की बात है कौन किसके रास्ते बंद करता है, लेकिन मुझे पीड़ा है कि इस पूरे एपिसोड से राजस्थान की जनता को नुकसान हुआ और उसके लिए फिक्रमंद है हम लोग. काँग्रेस आमदारांच्या बंडामुळे अशोक गेहलोत यांच्या काँग्रेस अध्यक्ष पदाच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.
तर राजस्थान काँग्रेसमध्ये निर्माण झालेला हा राजकीय पेच सोडवताना काँग्रेस हायकमांडची मात्र कसोटी लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी नव्या पक्षाची घोषणा केली. त्यांच्या पक्षाचं नाव डेमोक्रॅटिक आझाद पार्टी असं असणार आहे. आझाद यांनी गेल्या महिन्यात काँग्रेसला रामराम ठोकला. यानंतर आज त्यांनी नव्या पक्षाची आणि झेंड्याची घोषणा केली. फिर ये सब खड़े होंगे तो ना फिर सब ये पार्टी का नाम है डेमोक्रेटिक आजाद पार्टी. आजाद का ये मत समझिए गुलाम नबी आजाद. डेमोक्रेसी डेमोक्रेटिक के लिए है कि पूरी स्वतंत्र होगी, जिसका मैंने उल्लेख पहले ही किया कि अपनी सोच होगी, किसी भी पार्टी से, किसी भी लीडर से, किसी भी ग्रुप से प्रभावित नहीं होगी, अपनी सोच होगी और आजाद रहेगी. आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या. आज विविध प्रसारमाध्यमांवर खाद्यपदार्थांच्या जाहिराती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. पण मांसाहारी पदार्थांच्या जाहिरातीवर बंदी घालण्याची मागणी मुंबईतल्या काही जैन संघटनांनी केली होती. एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र उच्च न्यायालयानं ही याचिकाच फेटाळून लावली. मांसाहारी पदार्थांच्या जाहिरातींवर बंदी घालण्यास कोर्टाचा नकार. मुंबई उच्च न्यायालयानं मांसाहारी जाहिरातींच्या विरोधातली याचिका फेटाळली. जाहिरातीचा त्रास होत असेल तर टीव्ही बंद करा, उच्च न्यायालयाचे खडे बोल. सध्याचं युग हे जाहिरातींचं युग मानलं जातं. त्यामुळे कंपन्यांच्याकडून आपल्या वस्तूंची जाहिरात करण्यासाठी विविध माध्यमांचा वापर केला जातो. मात्र मांसाहारी खाद्यपदार्थांच्या जाहिरातींवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. पण उच्च न्यायालयानं ती याचिका फेटाळून लावली. जाहिरातींचा त्रास होत असेल तर टीव्ही बंद करा अशा थेट शब्दात उच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांना खडे बोल सुनावले. मुद्रित, इलेक्ट्रॉनिक किंवा विविध संकेतस्थळांवर केल्या जाणाऱ्या मांसाहारी पदार्थांच्या जाहिरातींवर बंदी घालावी अशी मागणी मुंबईतल्या काही जैन संस्थांनी एका याचिकेच्या माध्यमातून केली होती. या जाहिरातींच्यामुळे शांततेत जगण्याच्या मूलभूत अधिकारावर गदा येते असा दावा करण्यात आला होता. गुजरात, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या राज्यांनी अशा प्रकारची बंदी घातल्याचा दावा याचिकाकर्त्यांकडून करण्यात आला. न्यायालयानं ही याचिका फेटाळली असली तरी नव्यानं याचिका दाखल करण्याची याचिकाकर्त्यांना मुभा दिली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला कोर्टानं अंतरिम जामीन मंजूर केलाय. 200 कोटी रुपयांची खंडणी उकळणाऱ्या ठकसेन सुकेश चंद्रशेखरकडून जॅकलिननं कोट्यवधी रुपयांची गिफ्ट घेतली होती. सुकेशशी असलेल्या संबंधामुळेच ईडीनं जॅकलिनला सुद्धा या प्रकरणात आरोपी केलंय. जॅकलिन फर्नांडिसला दिलासा. दिल्ली न्यायालयाकडून जामीन मंजूर. खंडणी प्रकरणात जॅकलिन आरोपी. $200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला न्यायालयाकडून दिलासा मिळालाय. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टानं 50,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर जॅकलिनला अंतरिम जामीन मंजूर केलाय. काही दिवसांपूर्वी ईडीनं पुरवणी आरोपपत्र दाखल केलं होतं. त्यामध्ये जॅकलिनला आरोपी करण्यात आलं होतं. यानंतर कोर्टानं जॅकलिनला समन्स बजावलं. तसंच तिला 26 सप्टेंबरला न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला. यामुळे जॅकलिन सोमवारी पटियाला कोर्टात हजर झाली. ईडीनं तिला कोर्टात आरोपी म्हणून हजर केल्यानंतर न्यायालयानं तिला अंतरिम जामीन मंजूर केलाय. ठकसेन सुकेश चंद्रशेखरवर तब्बल 200 कोटी रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप आहे. तर जॅकलिनची सुकेशशी जवळीक होती. त्यानं जॅकलिनला कोट्यवधी रुपयांची गिफ्ट सुद्धा दिली होती.
जॅकलिनला सुकेशच्या धंद्याची पुरेपूर माहिती होती असाही ईडीचा आरोप आहे. त्यामुळेच ईडीनं आरोपपत्रात जॅकलिनचा आरोपी म्हणूनही उल्लेख केलाय. एकीकडे ईडीनं जॅकलिनला आरोपी केलंय तर दुसरीकडे दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं जॅकलिनची 2 वेळेला चौकशी केली आहे. त्यामुळे आगामी काळात जॅकलिनच्या अडचणी वाढतील अशी शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच आहे.